बीड जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीने रौद्ररूप कसं धारण केलं आहे हे दाखवण्यासाठी मी सध्या गोदावरी नदीकाठच्या गावात उभा आहे। हे शेवटचं गाव आहे गेवराई तालुक्यातील नागझरी या ठिकाणचं। या ठिकाणी गोदावरी नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या ठिकाणच्या गावकऱ्यांचा हा संपर्क जो आहे तो देखील तुटल्याचं पाहायला मिळतंय। सध्या समोर जे आपण पाहताय ती जालना जिल्ह्याची हद्द आहे आणि सध्या मी उभा आहे ती म्हणजे गेवराई तालुक्यातलं हे गाव आहे, शेवटचं गाव आहे। मात्र गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे सध्या या ठिकाणचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। या ठिकाणच्या ग्रामस्थांना नेमकी कशी कसरत करावी लागते हे जाणून घेण्यासाठी आज आपण या गावात पोहोचलो आहेत। काही महिला आहेत सोबत, त्यावरच ग्रामस्थ देखील आहेत। ताई, काय सध्या परिस्थिती नेमकी? लयच नेमकी परिस्थिती आम्हाला वाट नाही, पाणी नाही, सगळं पाणी आलंय। कसं यायचं आम्ही लेकरं बाळा घेऊन जायचं, कुणकडे पळायचं पाण्यात? मग काहीतरी व्यवस्था लावायची ना आमची। असं पाणी सोडल्यावर काय करायचं आम्ही? मग रस्ताच नाही, कसं बाहेर निघायचं आम्ही? आम्हाला रस्ता द्यायला पाहिजे, सगळी काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही। कसे जायचे लेकरं बाळा घेऊन आम्ही आता? ताने पार्टी लेकरं। मग आमच्या गावात फक्त रस्ता नाही, आता लेकरं बाळ घेऊन कोण्या रस्त्याने जावा आम्ही? कसं करायचं आता आम्ही? गोदावरीला पाणी आल्यावर चौकून येडा टाकल्यावर आम्ही निघायचं कसं बाहेर? झालं होतं त्याच्यामुळे आपण नेमकं कसं आलो हे बघितलं आपण। त्याच्यामुळेच विचारतोय की आता जर तुम्हाला बाहेर संपर्क करायचा असेल तर कसं करणार? आज काहीच करू शकत नाहीत। पायी लोकांना जर पेशंट न्यायचं असेल तर खांद्यावर न्यावं लागतं पेशंट, म्हणजे की आज कसलं वाहन हे ते ह्या गावात येत नाही। आणि पाण्याचं आज पिण्याचं पाणी आम्हाला शहागडवरून आणावं लागतं। ते पाणी आणायला आज कुठलीच पर्याय व्यवस्था राहिली नाही। 2 दिवस झाले, आज तरी रविवार असल्यामुळे सुट्टी आहे। शनिवार शुक्रवार विद्यार्थी सुद्धा शाळेत गेलेले नाहीत। आम्हाला शाळेसाठी शहागड गेवराईला जावं लागतं। अंगणवाडीत पाणी शिरलंय, मालात सगळा माल भिजलाय। गहू तांदूळ, लेकराचे पुस्तकं, खेळ लेकरायचा, हे काय बाई अंगणवाडीतली? म्हणजे गोदावरीच्या काठावर गाव आहे का तुमचं? हे काय इथंच काठावरच आहे ना। मग ते सगळं काय होऊ शकतं? मग काय सगळं पाण्यात जातं, काय होऊ शकतं? मेन आमच्या गावाला फक्त रस्ता नाही। आता कसं जायचं? पाणी जर आलं जर जायचं कसं आम्ही? मेन गावाची अडचण रस्त्याची आहे। आणि एखादं पेशंट जर लईच आजारी असलं तर त्याला 4 माणसं लागत आहेत, त्याला बाज लागती आणि मढेवानी न्यावं लागत। कसं न्यायचं ते? आमची मुलगी म्हणजे प्रेग्नेंट आहे, तिला आता 9 महिने भरले। कसं न्यायचं आम्ही आता? कसं दवाखान्यात जायचं? आम्हाला वाट नाही जायला, काही नाही। इतकी परेशानी आम्ही तुम्हाला काय सांगा? फक्त आम्हाला आता काहीतरी तुम्ही निर्णय करा, आम्हाला वाट द्या। आलं नव्हतं का तुमच्याकडे इथं? कोणीच नाही आलं आमच्याकडे, कोण येत नाही। फक्त पाणी आल्यावर येतात आमच्याकडे, मतदान करायला येतात आमच्या, कोण येत नाही आमच्याकडे। फक्त आम्हाला वाट द्या, दुसरं काही नका देऊ। मरणाची आमची परिस्थिती गंभीर झाली आता। आम्हाला पाणी नाही, उद्या प्यायला पाणी। दळण झालं, लाईट गेली म्हणून दळण बिन कसं? काहीच नाही, आता काहीच नाही। फक्त तांदूळ खात्यात, तांदूळ कालपासून कण्या खाल्ल्यात, पीठ सुद्धा नाही तर आम्हाला। कण्या खाल्ल्यात, चावल खाल्लेत, काय करावं? लेकरं खात नाहीत तरी बळच घातलं लेकराला। रस्ताच नाही ना दळून आणायला, काय करावं? रस्ताच नाही, लाईट बी नाही। नक्कीच गोदावरी नदीकाठच्या गावातली ही संपूर्ण परिस्थिती आहे। या संतप्त ज्या काही झालेल्या महिला आहेत त्यांच्या वेदना सांगण्याचा प्रयत्न इथं करतायत। माझ्या बाजूला डाव्या आपण पाहू शकता गोदावरी नदी जी वाहते त्या गोदावरी नदीने हे रौद्ररूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय। हे संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते दररोज याच मार्गावरनं आपली वाट काढत असतात। मात्र गोदावरीचं जे काही पाणी वाढतंय त्याचाच हा फटका जो आहे तो या ठिकाणच्या ग्रामस्थांना बसतोय आणि त्यामुळे या गावामधली ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि संताप जो आहे तो एकंदरीतच या ठिकाणच्या महिला ग्रामस्थ यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सरकारी मदत मिळणं यांना अपेक्षित आहे असं देखील त्यांनी भावना व्यक्त केल्यात। सहकारी प्रमोद जोशी यांच्यासह विकास माने, एबीपी माझा, बीड, गेवराई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।